बातमी नाशिकमधून। नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये फॉर्म 17 मध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचं सुधाकर बडगुजरांनी म्हटलंय। 7 केंद्रावरील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांच्याकडून करण्यात येतोय। निवडणूक अधिकाऱ्यांनी बदल उमेदवाराला कळवला नाही असं सुधाकर बडगुजर यांचं म्हणणं आहे। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणीही सुधाकर बडगुजर यांच्याकडून करण्यात आली आहे। विधानसभा 125 परवाच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। 20 तारखेला मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर जे 17 दिली जातात त्यामध्ये बदल आलेले तफावत झालेली आहे। त्यामध्ये 7 बूथ केंद्रावरती हा बदल आढळून आलेला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत शुभांगी भारते त्यांनी कधी उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला हा झालेला बदल कळवलेला नाही। उमेदवार हा घटक असतो निवडणूक प्रक्रियेतला, त्या घटकाला ही माहिती दिलेली नाही। त्यामुळे आमचं त्यांच्यावरती ऑब्जेक्शन आम्ही रेज केलं आहे। बूथ क्रमांक 221 मध्ये बदल झालेला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारते यांनी असं का केलं आणि ते बदल केल्यानंतर ती माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला दिली पाहिजे होती पण ती दिलेली नाही। त्यामुळे त्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर आमची शंका निर्माण झालेली आहे। यामध्ये स्पष्टता असली पाहिजे आणि ती स्पष्टता लपवण्याचं कारण काय, त्यांनी त्यांची चौकशी करावी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि त्याचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावं अशी मागणी आम्ही आज करतोय। 17 मध्ये हे बदल आलेले आहेत। ज्यावेळेस छाननीच्या वेळेसचे नंबर वेगळे होते आणि 17 मध्ये आलेले नंबर वेगळे आहेत। तर हा बदल का झाला याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे जाहीरपणे।